नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहे. पण त्याआधी आज काय झालंय ते पाहूया. बघा, आज मार्केटमध्ये त्याच्या आधी आपण काल काय सांगितलं ते बघूया. आपण काल सांगितलं, की जर मार्केटमध्ये गॅप अप ओपन होत असेल, पण कंडिशन होती, की 24,300च्या वर त्यानं होल्ड केलं पाहिजे आणि इथून नंतर मार्केट आपल्याला वर गेलेलं पाहायला मिळेल ही कंडिशन होती. पण मार्केटनं गॅप ओपन झालंय. ओपन झाले आणि तिथून नंतर मार्केटने काय केलं, ह्या रेझिस्टन्सला रिस्पेक्ट दिले. जे 24,300 आहे ना, त्याला रिस्पेक्ट दिले आणि तिथून नंतर मार्केटने काय केलंय, प्राइस ॲक्शन, एक प्राइस ॲक्शन दाखवून हे एक ब्रेकडाऊन झालंय. ब्रेकडाऊन झालंय आणि तिथून नंतर कंटिन्यू मार्केट जिथं स्टार्ट झालतं, जिथून स्टार्ट झालतं ना वर जायला, तिथं तिथं आलंय टेस्ट करायला आणि तिथून नंतर मार्केट पूर्ण मॉर्निंगमध्ये तुम्हाला चांगली जर ही पहिली एंट्री मिळाली असेल, ही चांगली पहिली एंट्री होती. इथून नंतर परत मार्केट आपल्याला काय गेलं, इथून परत ह्या झोनमध्ये पूर्ण साइडवे मार्केट गेलेलं पाहायला मिळतंय. इथून तुम्हाला एक एंट्री मिळाली असेल ही, पण नंतर परत मार्केट थोडंसं साइडवे जाऊन परत ह्याच झोनमध्ये क्लोजिंग झालेलं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. तर आता उद्याच्या दिवशी आपण काय करतोय, की निफ्टीचं ॲनालिसिस करतोय. तर आपल्याला तिथं समजतंय काय बघा. तिथून समजतंय काय, की मार्केट डाउन साइडला जायला तयार नाही हे समजतं. पण वरच्या साइडला 24,300 ब्रेक करायला पण तयार नाही. म्हणजे एक रेंज आहे. काय म्हणता येईल आपल्याला, रेंज आहे. आपण डेली कॅन्डल एकदा बघूया, की काय म्हणते. ठीक आहे, हो का? डेली कॅन्डलमध्ये दिसते, की मार्केट काय करायला लागलंय, की 24,300 वर जायला तयार नाही. मग ह्याचा अर्थ असा आहे, की आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला असं करायचं आहे, की जेव्हा मार्केट 24,300च्या वर जाईल, तेव्हा आपल्याला कन्फर्मेशन बायिंग मिळणार. काय म्हणतोय, कन्फर्मेशन बायिंग मिळणार. पण ह्या झोनमध्ये काय म्हणतोय, हा जो झोन आहे ना, हा झोन पूर्ण व्होलॅटाईल झोन आहे. काय म्हणतोय, व्होलॅटाईल. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय होतो? इथं प्रॉब्लेम होतो, की आपले एस-एल, परत आपले एस-एल हिट होण्याचे, नंतर येत होतं म्हणजे आपली सायकॉलॉजी, इमोशन हे डॅमेज होऊ शकतात. काय म्हणतो, इमोशन हे डॅमेज होऊ शकतात. त्यामुळं जेव्हा मार्केटमध्ये कसं असतं, व्होलॅटाईल सॅड वेव्ह असतं. व्होलॅटाईल सॅड वेव्ह त्यावेळी काय करायचं, की जास्त करून बायरनं तरी ट्रेड करायचं नाही. काय म्हणतो, ट्रेड करायचं नाही. कारण काय होतं, आपण काय करतो, एक्झाम्पल धरा, की आपण स्मॉल 1, 2, 3, 4, 5, ₹100, ₹100, ₹100 असे करत, करत, करत आपण काय करतो, डेली ₹5 कमवतो. ठीक आहे. पण जेव्हा मार्केटमध्ये साइडवेव्ह असतं ना, जेव्हा मार्केट साइडवेव्ह असतं ना, तेव्हा फक्त एकच दिवस आपण काय करतो, हे जे 500 कमवले ना 500, ते आपण एका दिवशीच काय करतो, लॉस करतो. ठीक आहे. तर तर आपल्याला समजलं पाहिजे, की कोणत्या दिवशी आपल्याला ट्रेड करायचा आहे. ठीक आहे. आता काय करूया, की आपण निफ्टीचा अॅनालिसिस करूया. ही जर एक लर्निंग पॉइंट सांगितलं तुम्हाला. बघा, आपण ह्याला शिफ्ट करतोय 15 मिनिटमध्ये. 15 मिनिटमध्ये दिसतंय का आपल्याला? बघा, मार्केट खालच्या साईडला 24,100 किंवा 24,000, हां, ठीक आहे. 24,100च्या खाली जायला तयार नाही आणि वरच्या साईडला 24,300च्या वर जायला तयार नाही. मग बघा, जर उद्याच्याला मार्केटमध्ये कुठं पण बघा, जो इथं बघा, ही तर ऑलरेडी आपण व्होलॅटाईल झोन सांगितलंय. म्हणजे आपल्याला ट्रेड कसं करायचं ते तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिल्यांदा बघा. जर तुम्हाला डाउन साइडची एंट्री किंवा ह्या झोनमध्ये एंट्री मिळत असेल, ह्या झोनमध्ये कुठं पण मिळून द्या, कुठं पण एंट्री मिळत असू द्या. ह्या झोनमध्ये एंट्री जर तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या. मी काय म्हणत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या झोनमध्ये जर तुम्ही एंट्री घेत असाल तर आपल्याला पहिल्यांदा ऑलरेडी माहीत असलं पाहिजे, की हा झोन व्होलॅटाईल आहे. काय म्हणतोय, व्होलॅटाईल आणि साइड वेव्ह आहे. मग इथं करायचं काय? इथं करायचं काय, की एंट्री घेतल्यानंतर आपण काय करायचं, एस-एल लावायचा, कन्फर्म एस-एल लावायचा आणि नंतर टार्गेट मिळलं, स्मॉल टार्गेट मिळलं, एक्झिट करायचं. ह्या झोनमध्ये बिग टार्गेटची अपेक्षा ठेवायची नाही. कोणत्या, ह्या 24,100 ते 23,700 ह्या झोनमध्ये काय करायचं, की बिग टार्गेटची अपेक्षा ठेवायची नाही. ओके. आणि वरच्या साईडला आपण काय करणार आहे, बायिंग करणार आहे. ह्या झोनमध्ये आपण बोथ साईडची एंट्री घेऊ शकता. बायिंग आणि सेलिंगचे दोन्ही पण. बाय पण करू शकता तुम्ही, म्हणजे इथं पी बाय पण करू शकता आणि सी बाय पण करू शकता. फक्त एवढंच, की स्मॉल काय करायचं, स्मॉल टार्गेट लावायचं आणि टार्गेट मिळलं की एक्झिट करायचं. आणि एक महत्त्वाचा पॉईंट, ह्या झोनमध्ये जास्त करून ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. जेव्हा तुम्ही ओव्हर ट्रेडिंग कराल, तेव्हा तुम्हाला लॉस होईल. एकदा एस-एल 1 किंवा 2 एस-एल हिट झाले, स्टॉप करायचं. ठीक आहे. ओके. आता आपण काय करूया, निफ्टीचा ॲनालिसिस करूया, कारण की निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे. त्याचा आपण जरा ॲनालिसिस करूया.
तर बघा आपल्याला समजतं काय, निफ्टीमध्ये समजतं की 51,000 जो हे वीकली सपोर्ट आहे ना, वीकली सपोर्ट त्याच्यावर ट्रेड करते मार्केट अजून त्याच्यावर. म्हणजे आणि वरच्या साईडला आज पण इथं काय झालं की गॅप ओपन झालं. ओपन होऊन नंतर मार्केट कंटिन्यू खाली येऊन परत जिथं जिथं काल क्लोज झालं त्या त्या ठिकाणीच क्लोज झालेलं आहे. ओके. आणि नंतर आपल्याला दिसतं की पूर्ण 2 दिवस मार्केट साइडवे गेलेलं आहे. आता इथं काय होऊ शकतं की एक डायरेशनल एंट्री मिळू शकते. काय म्हणतो डायरेशनल. पण लक्षात ठेवा डायरेशनल एंट्री मिळते मान्य आहे. काय म्हणतो डायरेक्शनल एंट्री मिळते. पण कोणत्या साईडला? हे महत्त्वाचं आहे. बघा जर उद्याच्याला मार्केटमध्ये दिसतंय मार्केटमध्ये आपल्याला की ही ब्रेक व्हायला लागले. काय करते ही ब्रेक व्हायला तर आपण डाउन साईडला जाऊ शकतो. डाउन साईडला जाऊ शकतो. फक्त एवढंच की हा जो झोन आहे ना, हा झोन व्होलॅटाईल झोन आहे. आपल्याला 51,800 च्या खाली कन्फर्म एंट्री मिळणार. तिथं कन्फर्म एंट्री मिळणार आणि हा जो गॅप आहे ना, हा फिल पण होऊ शकतो. पण पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ह्याच्या खाली मार्केट जाईल, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा 51,800 आपल्याला हा सपोर्ट फेस करावा लागणार आहे. हा सपोर्ट फेस करावा लागणार. तिथून नंतर मार्केट जर खाली जात असेल तर परत डायरेक्शनला तुम्ही जाऊ शकता. कारण की ऑलरेडी 2 दिवस मार्केट काय झालं साइडवे गेलेलं आहे. एक तर मार्केट इथं बघा, इथून डायरेक्ट वर तर जाईल किंवा इथून खाली येईल. पण हा झोन कसा आहे व्होलॅटाईल झोन आहे. कारण की आपण काय करतोय हा ट्रेंड आहे. ठीक आहे. आता ट्रेंडच्या अगेन्स्ट आपण काय करतोय की एंट्री घेतोय. कारण की हे ब्रेकडाऊन झाल्यामुळे आपण इथे एंट्री घेतोय. म्हणजे इथे काय असतं की तर प्रॉब्लेम काय येतो की इथं मार्केट काय करू शकतो कधी पण बाईंग येऊ शकते. काय म्हणतो इथं कुठं पण बाईंग येऊ शकते. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे कॅप्चर करायची मूव्हमेंट कॅप्चर करायची. एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा, बघा ही एक्झाम्पल एक लक्षात ठेवा ही आपल्याला कॅप्चर करता आलं पाहिजे. ही वालं किंवा ही वालं अशी मूव्हमेंट आपल्याला कॅप्चर करता आली पाहिजे. कॅप्चर झाली, एक्झिट करायचं. काय म्हणतोय कॅप्चर झाली, एक्झिट करायचं. कारण की मंथली एक्सपायरी आहे. काय म्हणते मंथली एक्सपायरी आहे. टाईम डिके होऊ शकतो. काय म्हणते मंथली एक्सपायरीमध्ये टाईम डिके फास्ट होऊ शकतो. त्यामुळं लॉस तर एवढा फास्ट होईल की तुम्हाला आहे ना कवर नाही एक्झिट करायला पण चान्स मिळणार नाही. काय म्हणते एक्झिट करायला पण चान्स मिळणार नाही. म्हणून एंट्री घेतली एस-एल पहिल्यांदा लावायचा. काय म्हणतो एंट्री घेतली एस-एल पहिल्यांदा लावायचा. कारण की जर एस-एल नाही लावणार ना तर तुम्हाला असं एक्झिट करोस तर ती मार्केट खाली गेलेलं दिसेल. काय म्हणतोय खाली गेलेलं. त्यामुळं ठीक आहे. जर उद्याच्याला बघा बँक निफ्टीमध्ये सांगतो. आता बघा ही झोन आहे. ठीक आहे. ह्या झोनमध्ये बघा ओपन कसं होतंय. जर मार्केट समजा इथं ओपन होऊन पहिल्यांदा आपल्याला ह्या झोनमध्ये ओपन झालं तर पहिल्यांदा आपल्याला हे टार्गेट पाहायला मिळू शकतं. ते आहे ते म्हणजे 52,500 आणि ह्या झोनमध्ये तर ट्रेडिंग करायचीच नाही. जर हे ब्रेकडाऊन झालं तर एक स्मॉल एंट्री मिळेल. हे ब्रेकडाऊन झालं तर इथं स्मॉल एंट्री मिळेल. ते पण किती 200 पॉईंटसाठी म्हणतोय 200 पॉईंट. तिथून नंतर मार्केट जर दिसत असेल खाली झालं असतं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ओके. हे होतं बँक निफ्टीचं ॲनालिसिस.